एवढ्या सगळ्या बाया इथे नेमक्या करत तरी काय आणि नेमका कार्यक्रम तरी कोणता आहे मधातून काही तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला आधीपासून सांगते. सकाळी सकाळी आपल्या ड्युटीवर चालू होतं तेवढ्यात रस्त्याच्या मधात एक काकाजी भेटले. त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं. त्यांना पेट्रोल पंपपर्यंत टो दिला आणि त्यानंतर मी कंपनीत आलो. आपल्या कंपनीतले काकाजी आज सकाळी सकाळीच 90 मारून आले होते. त्याचा पॉवर ते आपल्याला दाखवते. आपण काम करायचं सोडून त्याचा 90चा पॉवर पाहून राहिलो होतो. 5 वाजेपर्यंत आपलं कंपनीत काम केलं. त्यानंतर आली होती आम्हाला ऊसाच्या रस पिण्याची भयंकर तलब. म्हणून दोघे मित्र आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी आलो. रस पिऊन गाडीला 60च्या स्पीडने बघत घरी आलो की आपल्या इथं आणली होती आज नवीन बैलजोडी. तिचीच पहिले तर गाडीमधून अनबॉक्सिंग केली. उसके बाद उनको अपने स्थान पे ग्रहण किया गया. आपल्याची गाडीतून अनबॉक्सिंग तर केली पण गाडी थोडीशी भरून होती. आपने 2 किलो का दिमाग लगाया और 2 रुपये का फेप्सी का लालच देखी गाडी सुद्धा साफ करून घेतली. त्यानंतर रात्री आपल्या दादाच्या घरच्या कार्यक्रमात आलो. आता म्हणा एवढी सारी बायाची गर्दी इथे काय करत आहे. आज आपल्या दादाच्या पोरीचं नाव ठेवणं म्हणून एवढी सारी बायाची गर्दी झाली आहे. आता म्हणून तुम्ही नाव काय ठेवलं तर ते तुम्हीच पाहून घ्या. आपल्या दादाच्या पोरीचं नाव ठेवलं तर प्रिशा. चला तर भावांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.